नमस्कार सर्वांना. आपल्याला सर्व जवळजवळ प्रत्येक ब्लॉकला लॅपटॉप आलेले आहेत. तर आता फॅकल्टी सुद्धा डॅशबोर्डचा लॅपटॉपमध्ये चांगल्या प्रकारे ऍक्सेस करू शकतात. त्यामुळे हे डॅशबोर्डचं सेशन मी रेकॉर्ड करत आहे. तर सगळ्या फॅकल्टींनी ह्या डॅशबोर्ड कसा बघायचा, कशा प्रकारे आपण आपला डेटा एंटर झालेला बघू शकतो, या सगळ्या गोष्टी यामुळे तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात अगोदर त्यासाठी तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि इथं पासवर्ड असेल. जर तुमचे अकाउंट नसतील तर रजिस्टर नावावर जाऊन तुम्ही तिथं अकाउंट ओपन करू शकता. इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोग्राम मध्ये जायचं आहे. प्रोग्राम मध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला ऑप्शन दिसेल सेकंड चान्स. ओके, लॉग इन केल्यानंतर प्रोग्राम मध्ये जायचं. प्रोग्राम मध्ये सगळ्यात शेवटी सेकंड चान्स. सेकंड चान्स मध्ये पण आपल्याला दोन डॅशबोर्ड लागतील. एक 24-25 म्हणजे या वर्षीचा आणि 23-24 म्हणजे मागच्या वर्षीचा. तर मागच्या वर्षीचा डॅशबोर्ड आपल्याला कशासाठी लागेल की जे आपले अल्युमिनी विद्यार्थी आहेत तर त्यांची जर माहिती आपल्याला बघायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये येऊन बघू शकता. मागच्या वर्षीचे सगळे डेटे तुम्हाला या शीटमध्ये दिसेल. इथं बघा, एनरोलमेंट डेटा मागच्या वर्षीचा, त्यानंतर पोस्ट टेस्ट बोर्ड एक्झाम, अल्युमिनी सर्वे, आपण अल्युमिनीचे 2 ते 3 वेळा सर्वे केले त्या संबंधित डेटा, फर्दर स्टडी डिटेल्स, तर या संबंधी सुद्धा तुम्हाला इथं सगळी माहिती जी आहे ती मिळेल. पण आता या वर्षीचा जो एनरोलमेंटचा रेट आहे तो जर बघायचा असेल तर प्रोग्राम मध्ये जायचं, परत सेकंड चान्सवर क्लिक करायचं, 24-25 मध्ये जायचं आणि 24-25 परत सेकंड चान्स आपल्याला सिलेक्ट करायचं. तर यामध्ये तुम्हाला इथं दोन डॅशबोर्ड दिसतात. एक रेग्युलर एसीपी एनरोलमेंट, एक रिमोट एसीपी एनरोलमेंट. तर इथं रेग्युलर मध्ये बघूया. सगळ्यात प्रथम इथं आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे. मी इथं महाराष्ट्र निवडलं. महाराष्ट्र निवडल्यानंतर इथं बघा महाराष्ट्राचा डेटा दिसत आहे. एनरोलमेंट जी झालेली आहे ती 1678 झाली आहे. 13 ऑगस्टला हा जो डॅशबोर्ड आहे तो अपडेट केला होता. आता इथून पुढे डेटा डॅशबोर्ड जो आहे तो एकदा अपडेट होऊन जाईल म्हणजे आपलं एनरोलमेंट झाल्यानंतर. ओके, तर इथं नंतर तुम्ही क्लस्टर वाईज बघायचं असेल, ब्लॉक वाईज बघायचं असेल तर इथं प्लसचे चिन्ह येतं बघा. तर त्याप्रमाणे तिथं क्लिक करू शकता. जसं मी आता इथं ब्लॉक वरती तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसतंय त्यावर क्लिक केलं की इथं आपल्याला ती क्लस्टर पण दिसतात. पण आता इथे जास्तच क्लस्टर झाल्यामुळे ते पूर्ण दिसत नाही. मग मी इथं काय करणार की इथं आपण फक्त एक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार जेणेकरून त्याला स्पेस मिळेल आणि चांगल्या प्रकारे आपले क्लस्टर दिसतो. तिथं क्लस्टर वाईज पण आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा डेटा बघू शकता. यानंतर याच डॅशबोर्डवरती तुम्हाला प्री टेस्ट असेल, पोस्ट टेस्ट असेल, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहे. त्यानंतर इथं रिमोट एनरोलमेंट जर बघितलं आपण तर रिमोट एनरोलमेंट मध्ये सुद्धा आपलं महाराष्ट्राचा नागपूर ब्लॉक येतो नई किराणाला, त्यामध्ये सुद्धा तुम्ही इथं महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं आपण ब्लॉक वाईज डेटा बघू शकता, क्लस्टर वाईज पण बघू शकता. इथं रिमोट मध्ये एनरोलमेंट झालेली दिसत आहे 16 विद्यार्थ्यांची. ही सुद्धा अपडेट लेट वाली अपडेट आहे म्हणजे डॅशबोर्ड अजून अपडेट झालेला नाहीये. ओके, या प्रकारे इथं तुम्ही परत इथं महाराष्ट्राच्या प्लसवर जर क्लिक केलं इथं तुम्हाला इथं जिल्हे येतील. जिल्ह्याच्या प्लसवर क्लिक केलं की तुम्हाला पुढे इथं ब्लॉक येतील. मग ब्लॉक मध्ये दिसेल तुम्हाला उमरेड, रामटेक वगैरे अशा प्रकारे तुम्हाला जे आहे इथं डेटा दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्ही जो डेटा आहे तो इथं बघू शकता. त्यानंतर रॉ डेटा सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड या ऑप्शन मध्ये जायचं, परत एक डाउनलोड येतं आपल्याला. त्या डाउनलोड मध्ये गेल्यानंतर इथं सिलेक्ट प्रोजेक्ट मध्ये जाऊन इथं सेकंड चान्स नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपलं स्टेट येतं. स्टेट मध्ये आल्यानंतर महाराष्ट्रावर सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला मागच्या वर्षीपासून तर सध्यापर्यंतचे डेटे दिसतील. मग इथं बघा बोर्ड एक्झाम रिझल्ट, नंतर पोस्ट बोर्ड एक्झाम अल्युमिनी सर्वे, नंतर इथं एनरोलमेंट रेग्युलर जे आपण सध्याला एनरोलमेंट करत आहोत विद्यार्थ्यांची, तर इथं त्याचा रॉ डेटा जो आहे तो तुम्हाला इथं मिळेल. तर अशा प्रकारे हे डॅशबोर्डचं थोडक्यात 5 मिनिटांमध्ये मी सेशन करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला सगळ्याला डॅशबोर्ड हा ऍक्सेस करता येईल. थँक्यू. डॅशबोर्ड संबंधित काही प्रश्न असतील तुम्हाला तर नक्कीच कॉल करा, फोन करा, मेसेज करा. धन्यवाद.